विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा इथं स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा। कोळसा इथं विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा संचलित विद्यानिकेतन प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोळसा इथं भारताचा स्वातंत्र्य दिन देशभक्तीच्या वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली। राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली आणि राष्ट्रगीताने परिसर देशभक्तीच्या भावनेने दुमदुमला। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला। प्राध्यापक साहेबराव देवखते सेवानिवृत्त प्राध्यापक तथा क्रीडा संचालक नागनाथ महाविद्यालय औंढा, श्री शिवलिंग साखरकर उपशिक्षण अधिकारी आयुब सय्यद रसूल सेवानिवृत्त मंडळ अधिकारी हिंगोली व माननीय श्री के.एम. थिटे सेवानिवृत्त पोलीस हेड कॉन्स्टेबल कापडसिंगी बीट जमादार S.B. देवकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा मकोडी। या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव अंकुशराव बेंगाळ, उपाध्यक्षा आनंदीताई बेंगाळ, प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ, मुख्याध्यापक R.V. शिंदे, मुख्याध्यापक V.S. सरकटे, पर्यवेक्षक P.P. कसाब आणि परीक्षा विभाग प्रमुख G.S. चोपडे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनानिमित्त चेतन सेवा अंकुर म्युझिकल ऑर्केस्ट्रा ग्रुप केकत उंब्रा यांच्या वतीनं देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला। पांडुरंग उचितकर यांच्या ग्रुपनं सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले। विद्यार्थ्यांनी देखील देशभक्तीपर गीत, भाषण आणि नृत्य सादर केले। स्वातंत्र्याच्या लढ्यातील शहीदांचे स्मरण करून देशभक्तीची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवणं आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता। तसेच सर्व विद्यार्थी, पालक व कर्मचाऱ्यांनी तंबाखू नशाबंदीची शपथ घेतली। कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ यांनी आभार मानले। संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी प्रदीप वाघ, हिंगोलीकर। आपलं जीवन हे आपल्यासाठी नाही आहे, हे सर्वांसाठी आहे आणि सर्वांसाठी आपण जे जन्माला आलो तर काहीतरी केलं पाहिजे। आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी ही मंडळी आहे। शिक्षण क्षेत्रात साखरकर सर काम करतायत, देवखते सरांनी शिक्षण क्षेत्रात काम केलं, महसूल डिपार्टमेंटला आमच्या मित्रांनी आयुबनं काम केलं, त्याच्यानंतर देवकर सरांनी शिक्षण क्षेत्रात काम केलं, त्यानंतर पोलीस प्रशासनामध्ये थिटे सरांनी काम केलं। वेगवेगळ्या क्षेत्राचे अनुभव त्यांनी तुम्हाला दिलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या क्षेत्रातले माणसं तुमच्यापर्यंत मान सन्मान करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे संस्था करते, तर यांच्या प्रेरणेतून तुम्हाला काय घेता येते आणि त्याच्यातून आपल्याला कसं मोठं होता येईल हा दृष्टिकोन इथं असलेल्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा, विद्यार्थ्याचा, त्यांच्या पालकाचा असला पाहिजे। प्रमुख पाहुणे म्हणून आयुब मंडळ अधिकारी, ते माझे मित्रच आहेत, शिवलिंग साखरकर सर उपशिक्षण अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली, हे सुद्धा माझे मित्र आहेत आणि बाजूला बसलेले थिटे साहेब, मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू माते संगोस्त कर्मणी, असं काम भास्कररावांनी या ठिकाणी केलेलं आहे। कर्मफळाची कधी त्यांनी अपेक्षा ठेवली नाही, ते फळ त्यांना आपोआप मिळालेलं आहे। ते काम करत गेले म्हणून आपण सर्वांनी गीतेतील या श्लोकाप्रमाणे काम करत राहावं, फळ आपोआप मिळतं एवढं बोलतो आणि माझा या प्रसंगी जो सत्कार केला, सन्मान केला त्याबद्दल ऋण व्यक्त करतो आणि थांबतो। दिनानिमित्त माझा व माझ्या इतर खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या सर्व मित्रांचा सरांनी जो हा सन्मान सत्कार सोहळा ठेवला, हा आमच्या खरोखरच सर्वांचा अभिमानाचा विषय आहे। मुलांना तुम्हाला एक विनंती करतो, बेटे बेटे सावधान, सर्वांनी आम्ही सेवा मुद्रा कर प्रेट धन्यवाद म्हणून प्रेट संचलन क्लिअर, चल संचलन सुरू। मी या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती करतो तसेच सन्माननीय श्री देवकर सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा मकोडी,
सन्माननीय श्री ठिके साहेब ठिके साहेब सेवानिवृत्त पोलीस हेड कॉन्स्टेबल कापडशिंगी बीट जमादार व सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वप्रथम या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करावं. तसेच सन्माननीय नशीबभाई यांनाही सुद्धा विनंती की आपण सुद्धा या ठिकाणी पूजन करावं. सर्व उपस्थित